जात असताना पुनश्च आपल्याला आवाज ऐकायला मिळेल नितेश सरांचा. थँक्यू. आणि जसं मॅचला सुरुवात होईल एका षटकानंतर आपण या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि आपल्या रायगड भूमीतील उरण पंचक्रोशीमधील असे प्रतिभावंत समालोचक ज्यांनी खरं तर नेहमी क्रिकेटची स्पर्धा म्हटली की मग त्या क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी नेहमी हे व्यक्तिमत्व कार्यशील राहिले. आणि अगदी आपण पाहिलं की प्रत्येकाला हवाहवासं वाटणारे समालोचन आज पुन्हा एकदा आपण अनुभवलं, ऐकलं. आपण अतिश पाटील सरांचा सुद्धा सन्मान करणार आहोत, परंतु मॅचला आपण करू सुरुवात. एका षटकानंतर आपण अतिश पाटील सरांचा सन्मान करा. तत्पूर्वी फायनल मेगा फायनलचा सामना. द गेम इज ऑन. द फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह केलंय, फिल्डर नाही आहेत. नो मॅन्स रिझन मध्ये बॉल लँड होईल आणि डीप लॉंग ऑफ रिझन क्लिअर करून बॉल जाईल बाउंड्री लाईन बार. येईल पहिला चौकार. पहिला वार, पहिला चौकार. संदेश गोंदली गेट्स ऑफ द मार्क. पॅडल केला बॉलला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका. ॲडम गिलख्रिस्ट स्टाईल. अजून एक सलगचा मेगा फायनलचा सामना. याही वेळेला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय आणि सलगचा तिसरा चौकार. 4-4-4. बात असेल अट्रॅक्टिव्ह शॉट सिलेक्शनची. अप्रतिम फटकेबाजी. 3 सलग चेंडू, 3 चौकार. अजून एक ड्राईव्ह केलं बॉल. दिस टाइम बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन. 4 चौकार लगावलेत. अ मॅग्निफिसंट. गोलंदाज आदर्श मांडिलकर. अजून एक वार. यावेळेला फिल्डर आहे. जज करतील का? नाही. सलग 5वा चौकार. क्या बात आहे. एखाद्या पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाजानं कसा खेळ साकारायला हवा, उत्तम उदाहरण. आणि फक्त हलवार पद्धतीने ढकलून दिलाय आणि गोलंदाजाला सन्मान दिलाय. 1 मिळणार आणि धावसंख्या 5 चौकार, 1 सिंगल धाव. धावसंख्या 21. डीजे. चला आपण या व्यासपीठावर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. स्पर्धेच्या अनुषंगानं आज ज्यांचं आपण सूत्रसंचालन, निवेदन आपण ऐकलं, अनुभवलं. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य समालोचक अतिश पाटील सर पागोटे. राज्यस्तरीय कुलाबा या पुरस्काराने सन्मानित. त्याचबरोबर द्रोणागिरी पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित. अनेक युवकांना नेहमीच ज्यांनी चांगलं मोटिवेट केले असे मराठी भाषेचे समृद्ध असे समालोचक अतिश पाटील आपल्या उरण पंचक्रोशीमधील प्रतिभावंत समालोचक म्हणून ख्यातनाम. सूत्रसंचालन, निवेदन आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं आपण नेहमी समालोचन ऐकत असतो. आणि हा षटकार आलाय.
5 चौकार, 1 सिंगल, 1 षटकार. हर्षल गावंड अंडर प्रेशर, आणि अंडर प्रेशर ही गोलंदाजी. आणि अजून एक चौकार येईल का? हो, अजून एक चौकार आलाय. एकतीस झाल्या. डोल्यांची पापणी मिटते ना मिटते, बॉल सीमारेषा गाठतय. डोल्यांची पापणी लवते ना लवते, बॉल पुन्हा एकदा सीमारेषा गाठतय. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 5 चौकार, 1 सिंगल धाव. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल धाव. आणि संदेश गोंधळी 9 चेंडू 32 धावांचं एक बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन. आणि पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर आलाय तो तकदीर पाटील. वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग एक्सप्लोजिव्ह प्लेयर. एक असा आक्रमक खेळाडू जो ज्यांनी नेहमी आपल्या टीमसाठी सलामीला आल्यानंतर चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले. संघाच्या विजयामध्ये त्याचंही कॉन्ट्रीब्युशन गेले कित्येक वर्ष पाहतोय. अ स्मॉल साइज डायनामाइट. संदेश गोंधळी, तकदीर पाटील. 33 2 चेंडू शिल्लक असतील. एरियल अटॅक, ड्राईव्ह केला बॉल, क्लासिकल बॅटिंग, गॅप शॉट सिलेक्शन. याही वेळेला बॉल अडवला गेलाय. 2 मिळतील. सेन्सिबल बॅटिंग, रिलॅक्स माइंड न फटका सजवलाय. पहा आपण DRS पंचांनी घेतलाय. पाहूया आपण काय आपल्याला पाहायला मिळतं. आमचे संदीप पाटील सर आहेत. आणि या मॅच नंतर आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळा पाहणार आहोत. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कोणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल. आणि अशा अनेक चर्चा रंगत असताना उत्कृष्ट नामांकन जर का तुम्हाला हवंय तर उत्कृष्ट खेळ तुम्हाला करावा लागेल. हा चौकार असणार आहे. एकही पत्ता नवजीवन मुलेखंडच्या टीमच्या सोबत मात्र पडत नाहीये. हर्षल गावंड थोडी महागडी गोलंदाजी. शेवटचा बॉल ही गेला सीमारेषा पार. आणि रणसंख्या पोहोचेल 41 आणि 42 टू विन. मला वाटतं 3 षटकांचा सामना आहे. माफ करा, क्षमस्व, थोडी आम्हालाही घाई झाली. डावखुरे आताचे गोलंदाज या टीमकडे भरपूर आहेत, परंतु डावखुरे आताचा फलंदाज संदेश गोंधळीनं मी म्हणेन आत्तापर्यंत कोणत्याही गोलंदाजात मात्र मी म्हणेन थांबू दिलं नाही आहे. त्याच्या प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण केलंय. प्रत्येक एका चेंडूचं त्याच्याकडे उत्तर आहे. आणि एकंदरीत 11:40 तो खेळ करतोय. पहिलं अर्धशतक फायनल डेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि 6 चेंडू अजूनही असणार आहेत. स्ट्रायकर एंडवर तकदीर पाटील आहे. कुणाल नाईक भिंगारीचे 18-42 त्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन हायेस्ट आपल्याला पाहायला मिळालं. अर्धशतक आलं नाही. फिरवून मारलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करेल. आणि तकदीर पाटीलच्या बॅटमधून आला हा षटकार. 47. पहाटेच्या समयी आई एकविरेला आपण वंदन करूया. चला चेंडू द्या मैदानामध्ये. क्लास लिहिलं होतं या फटक्यामध्ये. प्रत्येक फटक्यामध्ये क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य दाखवलंय. मॅजेस्टिक, अनबिलिव्हेबल, अद्भुत, अविश्वसनीय ही खेळी. इट्स बियॉन्ड ऑसम. जबरदस्त नॉक. 11 चेंडू 40 धावा आणि 2 चेंडू 7.
तकदीर पाटील. ड्राईव्ह केला, फिल्डर आहे, जज करतील आणि अँड इट इज टेकन. झेल बाद, वाजव. एकंदरीतच या टीमचा अप्रतिम खेळ झाला. रात्रीमध्ये आजच्या रात्रीमध्ये ए पोलमध्ये टीम बामणडोंगरी संघ ॲज युजल त्यांच्या रेप्युटेशनला साजेसा असा खेळ, मोठं नाव, मोठा खेळ, बडे इव्हेंट के बडे खिलाडी, GOAT ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स. मागच्या 3 वर्षामध्ये खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गुण तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान असलेले खरं तर हे सर्वच खेळाडू आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस म्हात्रे यांचा संपूर्ण संघ, त्यांचं आपण कौतुक करतोय. अंतिमच्या टप्प्यामध्ये काहीशे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना रणसंख्या 48. संदीप गोंधळी जे स्ट्रायकर एंडवर आहेत, 2 चेंडू शिल्लक असतील, त्यांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 40. म्हणजेच 2 सलग चेंडूत 1 षटकार 1 चौकार जर का आला किंवा 2 षटकार जर का आले तर स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. हा फुल टॉस पिक केलाय, मिडल केलाय, स्वीट साऊंड जनरेट झालाय आणि हा फटका देईल 4 धावा. आता 6 जर का आल्या तर त्याचं अर्धशतक पाहायला मिळेल. रणसंख्या झाली ते 48. डीजे कोणत्याही फिल्डरला कुठलीच संधी नव्हती. गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट न फटके सजवलेत. अगदीच किट कॅट 5 चौकार आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले, त्याच्यानंतर षटकार आले, चौकार षटकार असं कॉम्बिनेशन दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार, मागच्या 1 चेंडूवर चौकार, रणसंख्या 53 आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळेल. हो, मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद. 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट झालंय. इथे आम्ही जरूर या स्पर्धेला पूर्णविराम घेऊ. पुण्याच्या आपण समालोचक म्हणून या स्पर्धेसोबत जी जोडण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आमच्या आवाजाला तुम्ही पुन्हा एकदा पसंती दिली त्याबद्दल आम्ही इस्पेशली संपूर्ण जसकार आणि या संपूर्ण आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करू. काँग्रेस कमिटी, जसकार आणि या स्पर्धेबद्दल म्हणायचं झालं तर आज फार छान अनुभव आला. जयेश भोसले सर सोबतीनं होते, अतिश पाटील सर होते सोबतीनं. आज बरंच काही शिकायलाही मिळालं. मोठे संघ आणि मोठ्या संघाचा मोठा खेळ पाहत असताना आपण रात्रीमध्ये संपूर्ण खेळाला एन्जॉय केलं आणि फार छान आयोजन असताना खरं तर पुन्हा एकदा आम्ही मनीष दादांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करू आणि इथे पूर्णविराम घेत असताना आम्ही हा मायक्रोफोन हँडओव्हर करू या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य समालोचक, सूत्रसंचालक, निवेदक अतिश पाटील सरांकडे. या संपूर्ण इनिंगची कहाणी तुम्हाला त्यांच्याच मुखोद्गत पाहायला मिळेल आणि त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण सोहळा. पुन्हा एकदा या संपूर्ण वितरण सोहळ्याची मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीची जबाबदारी सुद्धा ते चांगले सांभाळतील. पुण्याच्या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि जरूर जशी इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा डीजे मास्टर, आमचे गुणलेखक, आमचे पंच, संपूर्ण टेक्निकल टीम, सर्वांचा आभार. थँक्यू सो मच. हे चलिए मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेस कमिटी जसखार यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही 3 दिवसीय
रजनी क्रिकेट स्पर्धा काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं शेवटच्या फायनलच्या सामन्याच्या दिशेनं जात असताना पुण्याच्या नितेश भोईर सरांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू. जयेश भोसले सरांचा आपण आभार व्यक्त करू. आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातले 2 नामवंत समालोचक या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी आम्हास लाभले. त्याचा आपण आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करू. 18 बॉल 54 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. सध्याच्या घडीला संपूर्ण रजनीमध्ये आपण पाहिलं तर 50-55च्या वरती धावा गेलेल्या नाही आहेत, धावा कोणी केलेल्या नाही आहेत. काही क्षणातच आपल्या समोर हा निकाल येईल. काँग्रेस चषकावर अंततः शेवटचा शिक्का कोणत्या संघाच्या नावाचा उठवला जाईल, कोण असेल चॅम्पियन आणि कोण असेल या प्रतियोगितेचा विनर. फक्त आणि फक्त 12 ते 15 मिनिटाचा अवधी आपल्या समोर या स्पर्धेचा निकाल समोर असेल. त्यानंतर उर्वरित 15 मिनिटानंतर आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊ. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये आपण सकाळच्या प्रहरामध्ये PTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याशी जोडलेले आहेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. तुमच्यासारख्या दर्दी प्रेक्षकांमुळेच क्रिकेट आज इतक्या सकाळपर्यंत या ठिकाणी सुरू असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. धीरज म्हात्रे, प्रणय कोळी आणि पहिला बॉलर आदित्य पाटील. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुल केलाय. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. चांगला थ्रो पाहायला मिळाला, गोल्डन थ्रो आहे. चांगल्या ताकदीनं थ्रो पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. सुरुवातीच्या काही बॉलवर धावा येणं, पहिल्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचे आहेत, पण स्थिती फार उलट आहे. बामणडोंगरी संघाची गोलंदाजी म्हणजे सध्याच्या घडीला फलंदाजांचा कर्दन काळ आहे. कारण फार मोठ्या मोठ्या फलंदाजांना देखील ते रोखून ठेवतायत, इतकी ताकद त्यांच्याकडे आहे. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. काय घडलंय इथे? पहिली विकेट आली आहे. पहिला धक्का मुलेखंड संघाला. लागलाय नवजीवन मुलेखंड संघाला. फायनल पर्यंत आलाय. नवजीवन मुलेखंड संघानं 2024-25च्या या सत्रामध्ये हंगामामध्ये फार स्ट्रगल केला. एकही डे टुर्नामेंट, एकही रजनी टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी मिळाली नव्हती. पण अंततः सीझन संपता संपता तो एक दिलासा त्यांच्या मनाला देणारा, आपल्या समर्थकांना, आपल्या गावाला आज मात्र आनंद होईल. भली या सामन्याचा निकाल काही असू द्या, एक फार मोठ्या जसखार गावाच्या मैदानावर ट्रॉफी जिंकण्याचा आनंद हा माणसाच्या मनामध्ये किंवा खेळाडूच्या मनामध्ये चिरकाल राहतो. हे जसखार म्हटलं तर 1960 साली पहिल्यांदा या मैदानावर क्रिकेट शृंखलांना सुरुवात झाली आणि 1960 साली पहिल्यांदा लेदर बॉल क्रिकेटचं किट आपल्या गावामध्ये आणलं गेलं. म्हणजे किती अगोदर जसखार गावानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली याची जाणीव आपल्या मनामध्ये नक्कीच आहे. ज्या गावानं अल्पावधीतच काही बड्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्या काळातला एक दिग्गज खेळाडू अर्थातच मांजरेकर सर देखील या गावाला भेट देऊन गेलेले आहेत क्रिकेटच्या शृंखलेमध्ये. त्या काळामध्ये मांजरेकर सर म्हटलं तर एक दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांचं नाव गणलं जायचं. म्हणजे असे दिग्गज खेळाडू या गावामध्ये येऊन गेलेले आहेत. फार मोठ्या स्पर्धा या गावानं आजवर राबविल्या आणि तदनंतर त्या टेनिस क्रिकेट विश्वातला तो खेळाडू ज्याचं नाव आजवरही आपण कधी विसरू शकत नाही. अंततः जोपर्यंत टेनिस बॉल आहे, जसखारचं क्रिकेट जिवंत आहे, किंवा आपण रायगड टेनिस बॉलमध्ये ज्या खेळाडूचं नाव आजवर आदरानं घेतलं ना, ते अर्थातच द लेजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट दिग्गज गोलंदाज सुधीर तांडेल सरांचं नाव देखील आदरानं का घेतलं जाईल तर फार मोठं योगदान त्याने आजवर या क्रिकेटच्या खेळामध्ये गेलं. आणि अनवधानानं
त्यांचं आयुर्मान मात्र तेवढंच होतं जेवढं त्यांना करता आलं. क्रिकेटची सेवा त्यानं केली. अंततः हा शेवट प्रत्येकाचा आहे, कारण आलेल्या प्रत्येक माणसाला जायचं आहे, नक्कीच आहे. कोणी यावेळेस शेवटपर्यंत जगण्यासाठी आलेला नाही आहे. आपल्या आयुष्याच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये परमेश्वरानं रिकामी वही दिलेली आहे आणि आपल्याला जे काही लिहायचं आहे ते लिहायला सांगितलं आहे. मग कोणी चांगलं लिहील, कोणी वाईट लिहील आणि तेच नंतर आपल्या जाण्यानंतर लोक वाचतायत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग सुधीर तांडेल यांना आपल्या क्रिकेटच्या पटलावर जे काही लिहिलं ते आज आपण वाचतो, त्यांची कीर्ती सांगतो, कारण तितका मोठा क्रिकेट त्यांचा राहिला आणि म्हणून त्यांचे गुणगान आपण या ठिकाणी गातोय. पहिलं षटक या ठिकाणी जवळजवळ संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावा आपण पाहतोय 3 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस चांगला फटका आहे, चांगला तडाखा दिलाय, पाडल स्वीप केलाय आणि यावेळेस मात्र बिग सिक्सर पाहायला मिळतोय. संघाची बॅटिंग, बामणडोंगरी संघाची गोलंदाजी, त्याची कॅप्टन्सी, त्यांच्याकडे रायगड मधला सर्वोत्तम कॅप्टन सध्या आहे. तेजस सरांचं नाव या ठिकाणी आपण आदराने घेतो. त्यांच्याकडे फिल्डिंग आहे, टीम कमिटमेंट आणि एकी पहा. यावेळेस चांगला फटका आहे. येस, इट्स अ बिग सिक्सर, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावा. अतिशय भन्नाट वेगाने टाकला, अगदी मिडल स्टंपवर आलाय बॉल. लेग द बिफोर आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतो खेळाडू. चांगल्या फलंदाजीनंतर मात्र स्विच हिट करताना मात्र खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय निखिल म्हात्रे. धीरज आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्लिप मध्ये बॉल आहे, त्या ठिकाणी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. पहा इथे मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये या स्पर्धेला निरोप दिला जाईल. आठवणीत राहणारी स्पर्धा आहे. काय मेहनत घेतली हेमंतदादा ठाकूर असतील, मनीष असतील, त्यांचे सर्व शिलेदार असतील, काँग्रेस कमिटीच्या सर्व शिलेदारांचं कौतुक या ठिकाणी आपण करतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 22 झाल्या आहेत. 23 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. शेवटची 6 बॉल 31 ची गरज आहे. समीकरण फार लांबलेलं आहे, डिस्टन्स फार आहे. विजय जवळजवळ मला वाटते की बामणडोंगरी संघाचा निश्चित आहे. आणि अशा वेळेस जर बामणडोंगरी संघाला जर सरप्राईज केलं तर मी म्हणेन की ह्या मॅच, ही ओव्हर बामणडोंगरीला सरप्राईज नाही होणार, ही संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सरप्राईज करणार राहणार. कारण आजपर्यंत मला वाटत नाही की मागील 3-4 वर्षामध्ये बामणडोंगरी संघाने एका षटकामध्ये कुठे 25 किंवा 30 धावा खर्च केल्या असतील. 31 धावा करणं कठीण आहे.
एक धाव या ठिकाणी मिळतीये. यावेळेस चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. त्यांचा धर्म मात्र बनला भारताचा. फुटबॉल खेळ देखील इंग्रजांचाच आहे, धर्म बनला ब्राझिली लोकांचा. कारण आपण कोणत्या खेळाला कुठे प्रसिद्धी देतो, किती जवळ करतो हे देखील याचं उत्तम उदाहरण आपल्याला या दोन्ही खेळातून पाहायला मिळालं. मात्र इंग्लंड या देशाचं कौतुक करावे लागतं की जगप्रसिद्ध 2 खेळ म्हणजे जगातला टॉपचा खेळ कुठला असेल तर फुटबॉल आहे. श्रीमंत खेळांच्या यादीत जिथे एका IPL चा जेवढा खर्च असतो तेवढी बोली एका फुटबॉल खेळाडूवर लावली जाते. 600 कोटीची बोली. आणि अशा वेळेस मात्र असे खेळ आपण पाहतो. इथे शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय आणि जवळजवळ सामना हा बामणडोंगरी संघाने आपल्या बाजूने वळवलाय. सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची कुठलीही संधी नाही आहे. धावसंख्या आपण बघतोय बरोबर 32 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. विजयाचा जल्लोष केला जाईल. इथे नाचणं होईल, इथे गाणं होईल, कारण चॅम्पियन्स बनण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतंय. कोणत्याही संघाला वाटतं जेव्हा आपण घर सोडतो ट्रॉफी जिंकायची आहे, जेवढी प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण मेहनत करतो, प्रामाणिकपणा झिजवतो आपण, आणि तिथून मात्र कोणत्याही ठिकाणी पोहोचल्यानंतर लक्ष असतं ट्रॉफी, चॅम्पियन. हे इथे मात्र सामना संपला जातोय. काँग्रेस कमिटी जसखार